नमस्कार. आज मी चिकन रस्सा बनवणार आहे, तो पण सांगलीकडचा. त्याच्यासाठी साहित्य पेस्ट करायला पुदिन्याची पानं घेतली आहेत, कोथिंबीर घेतली आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, हळद आणि मीठ ह्याची पेस्ट करून घेणार आहे आणि चिकनला लावणार आहे. आणि हा कांदा फोडणीसाठी आहे. चिकनला आता ही पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरमध्ये काढून. हे मीठ घालत आहे आणि हळद घालत आहे. आता हे चिकनला सगळं लावून घेणार आहे. ही पेस्ट एक 10 मिनटं असंच ठेवून देणार आहे झाकण लावून. आता हे छान लावून झालं तर एक 10-15 मिनटं असंच ठेवून देणार आहे पेस्ट लावून. कुकरमध्ये मी तेल टाकत आहे. तेल गरम झालं आहे तर मी कांदा फोडणीला टाकत आहे. कांदा चांगला परतून घ्या. कांदा छान परतून झाला आहे. त्याच्यामध्ये मी चिकन टाकत आहे. चिकन हलवून घ्या. आता हलवून झालं आहे. एक 5 मिनटं झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती. झाकण काढत आहे मी आता. थोडंसं पाणी सुटलं आहे चिकनला, तर मी झाकण लावून घेते आणि एक शिट्टी करून घेते. आता एक शिट्टी करून घ्यायची. चिकन छान शिजलं आहे. चिकन रस्स्यासाठी साहित्य: खोबरे, लसूण, आले, कोथिंबीर, धनापूड, जिरे, कांदा, दालचिनी 2-3 तुकडे, 5-6 मिरी, 2-4 लवंग, वेलची 2 तुकडे. हे सर्व साहित्य घेतले आहे. हे सर्व साहित्य भाजून घेऊन मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची. हा मसाला भाजून घेतला आहे. कांदा फ्राय करून मसाला पेस्ट मिक्सरमधून काढून घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे. 4 चमचे गावाकडचा कांदा लसूण मसाला टाकत आहे. कांदा लसूण आहे गावाकडचा मसाला आहे. मसाला चांगला परतून छान परतून झाला आहे. चिकन मसाला मी यामधला थोडासा काढून ठेवणार आहे. मी तुम्हाला नंतर पूर्ण रेसिपी झाली की सांगेन का मसाला काढला होता. मसाल्यामध्ये चिकन परतून द्या. चिकन रस्सा तयार झाला आहे. खूप सुंदर कलर आला आहे. पण त्या चिकन मसाल्यामधून थोडेसे मी ग्रेव्ही काढून घेतली आहे आणि मी सुक्कं दाखवणार आहे रेसिपी. तेल घेतले आहे. कांदा परतला आहे. परतून झाला आहे. चिकन टाकून चांगले परतून घ्या. झाकण ठेवून एक 15 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्या. थोडंसं लाल तिखट टाकून घ्या. चिकन छान झालं आहे. कलर पण छान आला. वरून कोथिंबीर पेरा. खूप सुंदर झालं आहे चिकन. मी आज तुम्हाला चिकन रेसिपी दाखवणार होते रस्सा सांगलीचा. पण आमच्या गावाकडे सर्वांना आमच्या घरी सुक्कं चिकन पण लागतं आणि मी त्या मसाल्यातूनच मी सुक्कं पण तुम्हाला रेसिपी दाखवली आहे.